आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच। सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली। 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू। खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध। तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर। देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। संपर्क 77 67 09 73 73। आज अहिल्यानगर येथे जी घटना झालेली आहे, सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो। ज्या घटना मागच्या 3 दिवसापासून घडत आहेत त्या अहिल्यानगरमध्ये पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जातं आहे, सुशासन राहिलेलं नाही। आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिसांना धमक्या देतोय, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं त्या नेत्यांचे कार्यकर्ते मध्ये अशी भावना जर तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो। आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला 15-20 लोक येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये। ही अहिल्यानगरमध्ये घडणारी राजकीय लोकांकडून जी पहिली घटना आहे। जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजोरी केलेली चालते, इथं दडपशाही चालते, तर याचं उत्तर जनता 13 तारखेला देईल। आणि माझी विनंती आहे समस्त अहिल्यानगरच्या जनतेला की मागच्या 3 दिवसामध्ये हे जे घटना तुमच्या पुढे घडत आहेत, आज तरी ठीक आहे की एक वयोवृद्ध, तर मी त्या आजीला भेटून आलो, ती अतिशय घाबरलेली आहे आणि तिच्या मुलाशीही बोललो। तर अशा प्रकारे कार्यकर्ते जर बेफाम सुटले, राजकारणामध्ये नेत्यांची जबाबदारी असते कार्यकर्त्यांना नियंत्रण ठेवण्यामुळे, पण जर कार्यकर्त्यांसमोर नेता अशा प्रकारचं प्रदर्शन पोलिसांच्या विरोधात किंवा असे लूज कमेंट करत असेल तर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढल्यामुळं असे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात। आणि हे अहिल्यानगर कधीही सहन करणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो। याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून या नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली, याच्यावर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, ही माझी विनंती राहील। पोलिसांवर जेव्हा माग काढला जातो, दम दिला जातो भरसभेमध्ये ज्येष्ठ नेत्यांसमोर, मात्र पोलिसही काय करत नाही। SP आहे, हीच शोकांतिका आहे की पोलीस काम कोणाचं करते। जे आमच्यावर आरोप करत होते की आम्ही पोलिसांचा गैरवापर करतो, आज तेच सुद्धा पोलिसांना धमकवतात तरी सुद्धा पोलीस कारवाई करत नाही। तर ही बाब आम्ही राज्याचे सन्माननीय गृहमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या निदर्शनात आणून दिली की साहेब अशा प्रकारे जर पोलीस प्रशासन काम करत असेल की पोलिसांना धमकवल्यावर सुद्धा जर पोलीस कारवाई करत नसेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करायची। आणि हे पोलिसांचा नाकारतेपणा आज नडला की 2 दिवस जर पोलिसांनी कारवाई केली असती तर या कार्यकर्त्याची हिंमत वाढली नसती। पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे महसूल प्रशासन किंबहुना या निवडणुकीचे आरोप माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यामुळे, दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढला आणि आज एका सर्वसामान्य माता भगिनीला त्याचा सगळा त्रास सहन करावा लागला। दादा, काही व्हिडिओ खोटे नाटे व्हिडिओ व्हायरल केले जातात, याची देखील तुम्ही तक्रार करणार नाही? आता शेवटी ते प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी व्हिडिओ आणला पण त्याचा ओरिजिनल व्हिडिओ आम्ही दाखवला, तर हा राजकीय भाग नाही आहे। ही आजची घटना ही अतिशय संवेदनशील आहे। मला इतर राजकीय कुठलेही कमेंट किंवा स्टेटमेंट करायचं नाही, पण मी आजही माननीय जिल्हाधिकारी आणि SPंना विनंती करेल की आपण या निवडणुकीमध्ये कायदा व सुशासन कायम ठेवा, अन्यथा याचा उद्रेक जनसामान्य माणसामध्ये झाला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असं मी ठामपणे सांगतो। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।